नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. तू तर करुणेचा सागर आहेस, प्रेमाचं आगर आहेस. मी तुझी पराकोटीची भक्ती केली नाही, मला तुझ्याबद्दल ज्ञान नाही, ध्यानधारणाही मला येत नाही. सर्व चराचरात फक्त तूच दिसशील, तुला सर्वत्र पहावं असा आर्त भावही माझ्यामध्ये नाही. त्यामुळेच माझ्या मनाला आराम नाही, विश्रांती नाही. तरीही जगामध्ये तूच माझ्या आयुष्याला सुखकर बनवण्याचा भार उचलला आहेस. उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता. मी इतका वाईट आहे तरी सुद्धा तू मला जवळ करतोयस. मलाही तुझ्याजवळ यावंसं वाटतं, म्हणून तू मला वरदान दे. सुखामध्ये आणि दुःखामध्येही माझी वृत्ती उदासीन असावी. सर्वांमध्ये असणाऱ्या तुझ्या रूपाला ओळखून मी सर्वांची आदरानं सेवा करावी. तुझे गुण, तुझं कर्तृत्व यांचं वर्णन करताना, भजन कीर्तन करताना तुझ्याबद्दलचं माझं प्रेम वाढावं, हेच मागणं मी आता मागत आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. अखंडपणे सतत सर्व काळ मला तुझ्या जवळ राहता यावं आणि तुझं काम करता करताच मला मृत्यू यावा. हे अंत नसलेल्या आणि गुणांची खाण असणाऱ्या, जग चालवणाऱ्या रघुनायका, तू मला सोडू नकोस, माझा अभेर करू नकोस, हेच माझं मागणं आहे. नको द्रव्यदारा नको येर झारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. सगुणी मना लाविरे भक्तिपंथा, रघुनायका मागणे हेची आता. हे श्रीरामा, मला पैसा अडका नको, बायको मुलं नको, या विषयांमुळे होणाऱ्या जन्म मृत्यूच्या येरझाऱ्याही नकोत. खूप ज्ञान संपादून मनात येणारा गर्वही मला नकोय. तुझं सगुण सुंदर हे रूप माझ्या मनामध्ये स्थापन करून त्याला भक्तिपंथाला लावावं, हेच माझं मागणं आहे. आणि त्यामुळेच मला शाश्वत असा आनंद मिळणार आहे. मनी कामना कल्पना ते नसावी, कुबुद्धी कुडी वासना निरसावी. नको संशयो तोडी संसार व्यथा, रघुनायका मागणे हेची आता. हे रघुनायका, माझ्या मनामध्ये हाव अपेक्षा निर्माणच होऊ देऊ नकोस. त्यामुळे माझं मन वासना पूर्ण करण्यासाठी निरनिराळ्या कल्पनांमध्ये रमेल.
ज्या बुद्धीत केवळ शरीरातील वासनांना, पंचेंद्रियांना सुखी करण्याचेच विचार येतात, अशा या कुबुद्धीचा नाश कर. संशय म्हणजे अज्ञानी असण्याची खूण. हा संशय नाहीसा करून या संसार तापापासून मला सोडव, हेच मागणं मी मागतोय. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. तुटो संशयो नीरसी सर्व चिंता, रघुनायका मागणे हेची आता. श्रीरामा, तू तर सर्व काही देण्यास समर्थ आहेस, पण संसार सुखाची तीव्र आशा माझ्या मनातून नाहीशीच होत नाहीये. त्यामुळे तुझ्याजवळ काय मागायचं म्हणजे शाश्वत सुख मिळेल, हेच मला कळत नाहीये. माझं हे अज्ञान नाहीसं करून या संसार तापातून मला सोडव रे बाबा, हेच मी मागतोय. ब्रीदा कारणे दीन हाती धरावे, म्हणे दास भक्तासी रे उद्धरावे. सुटे ब्रीद आम्हासी सोडून जाता, रघुनायका मागणे हेची आता. शरण आलेल्या भक्तांना सांभाळणं, त्यांना योग्य मार्गानं नेणं हे भगवंताचं ब्रीदच आहे. म्हणूनच तुम्ही भक्तांचा उद्धार करावा असं रामदास स्वामी विनवत आहेत. जर तू मला असंच भवसागरामध्ये सोडून दिलंस तर तुझाच लौकिक कमी होईल. तूच तुझा लौकिक सांभाळावास असंच मागणं रामदास या श्लोकामध्ये मागत आहेत. विषया जनाने मजला जविले, प्रपंच संगे आयुष्य गेले. समयी बहु क्रोध शांती घडेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. हे रामा, या विषयांच्या मागे लागून अनेकदा मला लज्जित व्हायची वेळ आली. प्रपंचाच्या या रामरगाड्यात माझं आयुष्य संपून चाललं आहे. अनेक वेळेला मला अत्यंत क्रोध येतो, राग येतो. शांती मात्र अजिबात मिळत नाही. हे रामा, त्यामुळे मी आता तुझ्याशिवाय जगू शकेन असं काही मला वाटत नाही. विश्रांती देही अणुमात्र नाही, कुळाभिमाने पडिलो प्रवाही. स्वहित माझे होता दिसेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. या देहालाच मी समजल्यामुळे मी, माझं घराणं, माझे आप्त याच्यामध्येच मी गुरफटलो गेलो. या सर्वांची कीर्ती सांभाळताना मी अतिशय दमलोय. मला अजिबात विश्रांतीही मिळालेली नाही. तरी पण आता यामुळे माझं काही हित होताना किंवा माझा उत्कर्ष होताना मला दिसत नाही. म्हणूनच मी तुला शरण आलोय. आता श्रीरामा, तुझ्याशिवाय क्षणभरही मी राहूच शकणार नाही. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवी रे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठवेना.
या संसारातील सुखदुःखांच्या त्रासानं मी फार होरपळलोय. हे करुणा सागरा, तू माझी यातून सुटका कर. तुझ्या कृपादृष्टीनंच मी यातून सुखरूप बाहेर पडेन. तूच मला सांभाळ, कारण आता मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. आम्हा अनाथासी तू एक दाता, संसार चिंता चुकवी समर्था. दासा मनी आठव विसरेना, तुझवीण रामा मज कंठ वेना. हे रामराया, माझ्यासारख्या अनाथाला आपलं म्हणून शाश्वत अशा सुखाचं दान देणारा तूच आहेस. माझ्या संसाराविषयीच्या सगळ्या चिंता दूर करायला तूच समर्थ आहेस. तूच माझ्या मनामध्ये भरून राहिला आहेस. मी आता तुला विसरूच शकत नाही आणि तुझ्याशिवाय जगूच शकत नाही.